तर नागपुरामध्ये हलबा विद्रोही आमरण उपोषण केलं गेलं। जात प्रमाणपत्रासाठी हलबा समाज आक्रमक झाला आणि हलबा समाजाकडून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हलबा समाज प्रचंड आक्रमक झाला होता। दुपारी दृश्य आपण पाहिली होती। प्रचंड आक्रमकपणे हलबा समाजाकडून यावेळेस घोषणाबाजी सुद्धा देण्यात आली। जात प्रमाणपत्रासाठी हलबा समाज आक्रमक झाला। माइक त्याला दूर आहे का? गाड़ी गाडी घेतो ना। गाड़ी अंदर पाठ लवकर अजित पवार मुर्दाबाद 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 देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। तेजस, जात प्रमाणपत्रासाठी हलबा समाज आक्रमक झालेला आहे, त्यांची ही कधीपासूनची मागणी आहे आणि ते इतके आक्रमकपणे का आता बाजू मांडतायत? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर आज हिवाळी अधिवेशनाचा 5वा दिवस आहे। या संपूर्ण अधिवेशनात जर बघितलं असेल तर आक्रमक आंदोलन जर कोणाचे असेल तर ते हलबा समाजाच्या। या अगोदर सुद्धा जेव्हा अधिवेशन झाले तेव्हा हलबा समाज जो आहे तो आक्रमक पद्धतीने आपल्या मागण्या मागत होता। मात्र सत्ता येत गेली, सत्ता जात गेली, मात्र हलबा समाजाचे आजही प्रश्न जे आहेत ते कायम आहेत। हलबा समाजाचे काय प्रश्न आहेत की ते प्रमाणपत्र त्यांना मिळावं। गोष्टी ही जात नसून त्यांचा एक व्यवसाय आहे। आपण जर बघितलं असेल तर विदर्भात जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जे आहेत ते हलबा समाजाचे नागरिक वास्तव्य करत असतात। भंडारा असेल, गोंदिया असेल, नागपूरमध्ये जर बघितलं असेल तर पूर्व नागपूर हा मोठ्या प्रमाणात जे आहे त्या ठिकाणी हलबा समाजातले नागरिक जे आहेत ते वास्तव्य करत असतात। नागपुरात आपण जर बघितलं असेल तर नागपूर हा सावजीसाठी प्रसिद्ध आहे आणि ते सावजी म्हणजेच हलबा समाजातले संपूर्ण वास्तव करणारे सगळे नागरिक आहेत। या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर यांना जे आहे ते प्रमाणपत्र पाहिजे आणि यांची मागणी आहे ते सातत्याने आहे आणि त्या या मागणीकडे कोणीच लक्ष देत नसल्यामुळे जे आहे ते हलबा समाज चांगलाच आक्रमक झाला। या अधिवेशनात जर बघितलं असेल तर मागच्या शनिवारपासून ह्या संपूर्ण आंदोलनाच्या रूपरेषा आपण बघितलं असेल तर हलबा समाजातनी अगोदर जे आहे ते रस्त्यावर टायर जाळले आणि आपला जो संतप्त सवाल आहे तो सरकार पुढे मांडला। त्यानंतर काल जर बघितलं असेल तर नागपूर शहरातील आपली बस जी आहे आपली बस जेव्हा भ्रमण करत होती त्यावेळी अज्ञात 2 व्यक्तींनी जे आहे ते हातोडे आणि जे आहेत दगडांनी जे आहे ते बस फोडली आणि त्यावेळी जर बघितलं असेल तर हलबा एकता जिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणा एका अर्थाने दिल्या आणि आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा रेटून धरल्या। या संपूर्ण मागणीला जर बघितलं असेल तर आज सुद्धा अशीच मागणी जी आहे ते हलबा समाजाने धरली आहे आणि जे आहे ते जल समाधीचं आव्हान जे आहे ते सरकारला केलं होतं। आंदोलन निघालं। आंदोलन जे आहे ते संपूर्ण पोलिसाच्या बंदोबस्तामुळे जे आहे ते फिसकटलं, ते अपयशी झालं। मात्र त्यांची मागणी अजूनही कायम आहे। या अगोदर जर बघितलं असेल तर या संपूर्ण याच्यात त्या विधानसभा क्षेत्रामध्ये नागपूर हा विधानसभाच्या क्षेत्रामध्ये जे आमदार होते विकास कुंभारे, 2 लेझिमचे भाजपचे आमदार राहिले, त्यांनी सुद्धा या संपूर्ण संदर्भात विधानसभेत वेळोवेळी मागण्या मागितल्या, पण त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण झालेल्या नाहीत। देवेंद्र फडणवीस जेव्हा प्रदेश अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांच्या सामाजिक मंचावर जेव्हा त्यांनी सुद्धा संपूर्ण संदर्भात नेतृत्व केलं। आज सरकार महायुतीचे सरकार आहे। अनेक मागण्या त्यांच्या प्रलंबित मागण्या जरी महायुतीने पूर्ण केल्या असतील मात्र त्यांची कायमची जे मागणी जी आहे की हलबा हे आम्हाला जात प्रमाणपत्र द्यावा, या मागणीमुळे अनेक त्यांच्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या जे आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीत कोंडीत सापडावं लागत आहे। त्यामुळे त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही। ह्या सगळ्या अनेक अशा मागण्या ज्या आहेत ते हलबा समाजाच्या आहेत। भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी या संपूर्ण आंदोलनाला जे आहे ते समर्थन दिलेलं आहे। त्यामुळे हलबा समाज आता या 2 दिवसा अधिवेशनाच्या संपेपर्यंत काय आक्रमक पवित्रा घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान तेजस, कधीपासूनची ही हलबा समाजाची मागणी आहे आणि यासाठी हलबा समाजानं आतापर्यंत काय काय प्रयत्न केलेत? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मागील अनेक वर्षापासून ही संपूर्ण मागणी आहे। 20 ते 25 वर्षापासून ही मागणी आहे। ज्यावेळेस काँग्रेसची सरकार होती त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारचे आंदोलन जे आहे ते विधानसभेवर निघाले होते। नंदा पराते जे हलबा समाजाचे नेते आहेत ते आता काँग्रेसमध्ये आहेत सध्या, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचे आंदोलन केलं होतं आणि आपली मागणी रेटून धरली होती। मात्र त्यावेळेस त्यांची मागणी पूर्ण झाली नव्हती। त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण असतील, हे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होते। अशा वेळेस त्यांच्या वेळेस सुद्धा अशाच प्रकारचे आंदोलन झाले। त्यावेळेस सुद्धा असाच आंदोलन जे आहे ते नागपुरात घडलं होतं। नागपुरामध्ये विधान भवनावर आंदोलन करण्यात आलं होतं। जलसमाधीचं आंदोलन सुद्धा शुक्रवारी तलावावर करण्यात आलं होतं। असे वेगवेगळे आंदोलन जे आहेत, छोटे छोटे आंदोलन हलबा समाजाने केले होते, मात्र त्यातले मागण्या पूर्ण झाले नाहीत। आज जर बघितलं असेल अशीच प्रकारची मागणी त्यांची आहे। ते स्वतःला आदिवासी समजतात, मात्र आदिवासी जे बांधव आहेत त्यांना आपल्यामध्ये समाविष्ट घेऊन देत नाही आणि त्यामुळे त्यांच्या फटका त्यांना बसत आहेत। काही 1950च्या आपण जे प्रमाणपत्र बघितलं तर अनेक हलबा समाजातले लोक आहेत ते त्यांना कुठेतरी याचा फायदा मिळत आहेत, मात्र ज्यांचे 1950च्या प्रमाणपत्रामध्ये नाव नाही त्यांना याचा मोठा फटका बसत आहे। त्यामुळे त्यांच्या येणाऱ्या पिढीच्या हा संपूर्ण याच्यात नुकसान पाहायला मिळत आहे। ठीक आहे, तर आज दिवसभरामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये काय काय घडलं हे आपल्या प्रतिनिधींकडून आपण
विश्लेषणात्मकरित्या जाणून घेतलेलं आहे. आपले 5ही प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते. सर्वांचे धन्यवाद.